मी डॉक्टर समीर अनवर यांचा परिचय करून देऊ इच्छितो, जे पुनर्वसन तज्ज्ञ आहेत. मला वाटते की आपल्याला विचारायचा पहिला प्रश्न आहे, पुनर्वसन तज्ज्ञ म्हणजे काय? पुनर्वसन तज्ज्ञ हा एक डॉक्टर आहे जो अपंगत्वाच्या शारीरिक आणि पुनर्वसन पैलूंमध्ये विशेष आहे आणि केवळ शारीरिक बाजू पाहणेच नाही, तर अधिक सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणे. त्यामध्ये अपंगत्व मिळवण्याच्या मानसिक पैलूंचा विचार करणे, समायोजन समस्या समाविष्ट आहेत. कामावर परत जाणे, मनोरंजनाच्या क्रियाकलापांमध्ये परत जाणे, लैंगिकता आणि जीवनाच्या भूमिकांचा विचार करणे, पुनर्प्राप्ती वाढवणे आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. मला पुनर्वसन चिकित्सकाची आवश्यकता असल्यास मी त्याला कसा शोधू? सामान्यतः पुनर्वसन चिकित्सक पुनर्वसन वातावरणात काम करतात, जसे की मोठ्या सामान्य रुग्णालयांमधील विशेष पुनर्वसन वॉर्ड्स किंवा स्वतंत्र पुनर्वसन केंद्रांमध्ये. न्यूझीलंडमध्ये आणि जगातील सर्व देशांमध्ये अशा अनेक केंद्रे आहेत. पुनर्वसन चिकित्सकाच्या सेवांचा आणि सामान्यतः पुनर्वसन केंद्र किंवा टीमचा प्रवेश रेफरल प्रणालीद्वारे केला जातो, किंवा तीव्र शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय वॉर्ड्समधून किंवा प्राथमिक काळजी चिकित्सकांकडून किंवा समुदायातील इतर आरोग्य व्यावसायिकांकडून. तुम्ही पुनर्वसन टीमचा उल्लेख केला. तुम्ही टीम म्हणता ते काय आहे? हे विशेषतेचे एक अद्वितीय पैलू आहे. हे टीमवर्कमध्ये केले जाते. पुनर्वसन चिकित्सक स्वतःच पुनर्वसन प्रक्रिया करू शकत नाही. यामध्ये थेरपिस्टची मोठी टीम समाविष्ट आहे, ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि या क्षेत्रातील इतर अनेक व्यावसायिकांचा समावेश आहे. पुनर्वसन प्रक्रियेत मला बाहेरचा रुग्ण असणे आवश्यक आहे का? म्हणजे मी फक्त येऊन तुम्हाला भेटू शकतो आणि घरी परत जाऊ शकतो, की मला प्रत्यक्षात काही काळ रुग्णालयात जाऊन राहावे लागेल? हे अपंगत्वाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. काही अपंगत्व आहेत ज्यांना तीव्र टप्प्यानंतर त्वरित तीव्र रुग्णालयीन पुनर्वसन आवश्यक आहे. तथापि, जर अपंगत्व रुग्णाच्या समुदायातील कार्यावर लक्षणीय परिणाम करत नसेल, तर ते बाह्य रुग्ण म्हणून येऊ शकतात किंवा ते स्वतःच समुदायात पुनर्वसन प्राप्त करू शकतात. म्हणजेच घरी सेवा. म्हणून जर मी पुनर्वसन केंद्राला भेट दिली, मला स्ट्रोक आला असेल, तर मला काय अपेक्षित आहे? ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला मूल्यांकन प्रक्रियेतून जाल, सध्याच्या कार्याच्या पातळीवर नजर टाकण्यासाठी. तुटवडे काय आहेत? समस्या काय आहेत? रुग्णाचा सर्व टीम सदस्यांकडून सामान्यतः मूल्यांकन केले जाते, ज्यामध्ये डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, नर्स, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश आहे. आणि मी या विशेष थेरपिस्टच्या क्रियाकलापांवर अधिक प्रकाश टाकू शकतो. तथापि, या प्रारंभिक मूल्यांकन प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे या विशिष्ट रुग्ण आणि किंवा त्याच्या कुटुंबाने साध्य करायचे उद्दिष्ट काय आहे हे पाहणे. एकदा ही उद्दिष्टे निश्चित झाल्यावर, पुनर्वसन टीमला पुनर्वसन प्रक्रिया अशा प्रकारे आयोजित करण्यास सक्षम करते की ती त्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करते आणि रुग्णाला ती साध्य करण्यात मदत करते आणि यशस्वीरित्या घरी सोडले जाते. माझ्या स्ट्रोकनंतर लवकर पुनर्वसन मिळवणे महत्त्वाचे आहे असे मी ऐकले आहे का? येथे मुख्य मुद्दा असा आहे की लवकर पुनर्वसन हस्तक्षेप चांगले. अभ्यासाने असे दर्शविले आहे की स्ट्रोक झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये पुनर्प्राप्ती जलद गतीने होते. आणि आम्हाला या पुनर्प्राप्ती कालावधीचा चांगला उपयोग करायचा आहे पुनर्वसन इनपुट तीव्र करून, परिणामी कमाल करण्यासाठी. म्हणून, स्ट्रोकनंतर सुधारण्यासाठी किती वेळ लागतो? आणि मी माझ्या स्ट्रोकपूर्वीच्या शारीरिक कार्याकडे परत जाईन का? ठीक आहे, ते प्रारंभिक स्ट्रोकची तीव्रता आणि तीव्रतेवर अवलंबून आहे. स्ट्रोक मेंदूमध्ये कुठे आहे? इतर सहवर्तीता, आम्ही त्यांना म्हणतो, किंवा हृदय स्थिती किंवा फुफ्फुस स्थिती सारख्या इतर वैद्यकीय स्थिती जी पुनर्वसन प्रक्रियेत हस्तक्षेप करते.
किंवा खरंच मानसिक समस्या. परंतु सामान्यतः बोलायचे झाल्यास रुग्ण सुधारू शकतात जर त्यांना सुरुवातीला लक्षणी तुटवडे नसतील तर, उदाहरणार्थ 2 आठवड्यांत. परंतु जर त्यांना अधिक लक्षणी तुटवडे असतील तर त्यांना काही आठवडे लागू शकतात आणि खरंच कधीकधी काही महिने लागू शकतात. तथापि, संशोधनाने असे दर्शविले आहे की स्ट्रोक क्लायंट अगदी गंभीर किंवा घन स्ट्रोकसह काही वर्षांमध्ये पुनर्प्राप्त करू शकतात, जरी हळूहळू. स्ट्रोकमुळे अपंगत्वासह जगण्यासाठी तुमच्याकडे काय सल्ला आहे? पुनर्वसन प्रक्रियेतून गेल्यानंतर आणि आशेने स्वातंत्र्य आणि गतिशीलता आणि दैनंदिन जीवनाच्या क्रियाकलापांचा चांगला दर्जा मिळविल्यानंतर, बहुतेक क्लायंट किंवा रुग्ण सामान्य जीवन क्रियाकलापांमध्ये परत जाऊ शकतात, कुटुंबात किंवा कामावर परत जाणे. तथापि, तुम्हाला काही तास कमी करण्याचा विचार करावा लागेल किंवा काही प्रकरणांमध्ये नोकरीच्या पर्यायांचा विचार करावा लागेल. इतर जीवनाच्या भूमिकांचा स्वीकार करणे, जसे की मनोरंजनाच्या क्रियाकलाप, छंद, लैंगिकता आणि या सर्व मुद्द्यांचा साध्य करणे शक्य आहे. स्ट्रोकमुळे अपंगत्वासह जगण्यासाठी तुमच्याकडे काय सल्ला आहे? पुनर्वसन प्रक्रियेतून गेल्यानंतर आणि आशेने स्वातंत्र्य आणि गतिशीलता आणि दैनंदिन जीवनाच्या क्रियाकलापांचा चांगला दर्जा मिळविल्यानंतर, बहुतेक क्लायंट किंवा रुग्ण सामान्य जीवन क्रियाकलापांमध्ये परत जाऊ शकतात, कुटुंबात किंवा कामावर परत जाणे. तथापि, तुम्हाला काही तास कमी करण्याचा विचार करावा लागेल. बरोबर, काही प्रकरणांमध्ये नोकरीच्या पर्यायांचा विचार करणे, इतर जीवनाच्या भूमिकांचा स्वीकार करणे, जसे की मनोरंजनाच्या क्रियाकलाप, छंद, लैंगिकता आणि या सर्व मुद्द्यांचा साध्य करणे शक्य आहे. माझ्या स्ट्रोकनंतर मी परत जाऊन कार चालवू शकतो का? हे तुम्ही ज्या देशात राहता त्यावर अवलंबून आहे. न्यूझीलंडमध्ये कायद्यानुसार 1 महिन्याचा थांबा आहे. स्ट्रोक झाल्यानंतर तुम्हाला 1 महिना गाडी चालवण्याची परवानगी नाही. त्यानंतर ते पुनर्प्राप्तीच्या दर्जावर अवलंबून आहे. जर रुग्णाने पुरेशी चांगली पुनर्प्राप्ती केली असेल आणि त्याचे मूल्यांकन उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्टने केले असेल, तर त्यांना परत गाडी चालवण्याची परवानगी आहे. काही प्रसंगी क्लायंटला पुन्हा गाडी चालवण्याची परवानगी देण्यापूर्वी रस्त्यावर चालवण्याचे मूल्यांकन आवश्यक असू शकते. आणि लैंगिक क्रियाकलापाबद्दल काय? माझ्या स्ट्रोकपूर्वीची माझी सामान्य लैंगिक क्रियाकलाप मी पुन्हा मिळवू शकतो का? स्ट्रोक झाल्यानंतर लैंगिक कार्यक्षमतेचा उच्च प्रमाण आहे, जो अनेक कारणांमुळे होऊ शकतो. उदाहरणार्थ, औषधांच्या दुष्परिणामांमुळे. हे खूप सामान्य आहेत. मानसिक पैलू, दुसरा स्ट्रोक होण्याची भीती किंवा संवाद. नक्कीच, भागीदारांमधील, परंतु हे सर्व लैंगिक क्रियाकलाप पुन्हा सुरू करण्याच्या विरोधात मोठे अडथळे नाहीत, जे उद्दिष्ट असावे. आणि फक्त काही शिक्षण आणि समुपदेशन आवश्यक असू शकते ते साध्य करण्यासाठी. माझ्या स्ट्रोकनंतर पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सक्रिय राहणे का महत्त्वाचे आहे? तर निष्क्रिय राहिल्याने स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. संशोधनाने दाखवले आहे की शारीरिक निष्क्रियता स्ट्रोक होण्याचा एक जोखीम घटक असू शकतो. आणि जर तुम्ही तुमच्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये वाढ केली तर तुम्हाला स्ट्रोक येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे खरंच, स्ट्रोक झाल्यानंतर, जर तुम्हाला चांगल्या प्रमाणात शारीरिक स्वातंत्र्य आणि गतिशीलता मिळाली असेल, तर फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली एक क्रमिक व्यायाम हा उद्दिष्ट असावा. मी युजिटॉलुजिट हा शब्द ऐकला आहे, तो पुनर्वसनाला लागू होतो का? तर प्रभावित झालेल्या शरीराच्या भागाच्या कार्यक्षमतेची पुनर्प्राप्ती सुधारण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. हे युजिटॉलुजिटचा प्रश्न नाही. कधीकधी कार्यक्षमता पुनर्प्राप्त करणे खूप कठीण असते. पण पुनर्वसन टीमच्या हस्तक्षेपाच्या मदतीने प्रभावित झालेल्या शरीराच्या भागाची कार्यक्षमता आणि वापर हळूहळू सुधारेल अशी आशा आहे. एकदा ते घडले की प्रभावित भागांचा दररोजच्या क्रियाकलापांमध्ये अधिकाधिक वापर केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतात. आणि भाषा थेरपिस्टबद्दल काय? तर भाषण थेरपिस्ट 2 पैलूंवर लक्ष केंद्रित करतात. भाषणाचा भाग, जो भाषणातील कोणत्याही अडचणींना सुधारण्याचा प्रयत्न करतो,
ज्यामध्ये फक्त भाषणातील अडखळणे असू शकते किंवा अधिक कठीण भाषणाच्या अडचणी जसे की बोललेले शब्द समजून घेण्याची अक्षमता किंवा प्रत्यक्षात बोललेले शब्द तयार करणे. भाषण थेरपिस्टचा दुसरा पैलू म्हणजे गिळण्याच्या यंत्रणेवर लक्ष ठेवणे आणि गिळण्याच्या यंत्रणेची खात्री करणे की ती योग्य आहे आणि रुग्णाला ते साध्य करण्यात मदत करणे. नाहीतर छातीच्या संसर्गासारख्या समस्यांचा धोका असू शकतो. आणि व्यावसायिक थेरपिस्टबद्दल काय, ते फिजिओथेरपिस्टपेक्षा वेगळे आहेत का? होय, ते वेगळे आहेत. ते दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. तर शौचालय, कपडे घालणे, खाणे, स्वच्छता, आंघोळ करणे अशा क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करतात. ते रुग्णांना अनुकूल उपकरणे देखील प्रदान करू शकतात. म्हणजेच गॅझेट्स जे रुग्णांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप सोप्या पद्धतीने करण्यास मदत करतात, जसे की लांब अंतरावर वस्तू पकडण्यासाठी रीचर्स किंवा कधीकधी व्हीलचेअर प्रदान केली जाऊ शकते जर गतिशीलता स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे साध्य केली जाऊ शकत नसेल. आणि घरी प्रदान करावयाच्या उपकरणांवर देखील लक्ष ठेवा किंवा खरंच रुग्ण आणि कुटुंबासाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी घरात काही बदल करणे. आम्ही थेरपिस्टच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा केली आहे, जसे की फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट आणि भाषा थेरपिस्ट. तुमच्या टीममध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? होय, इतर अनेक थेरपिस्ट आहेत जे तितकेच महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, पुनर्वसन परिचारिका, ज्यांच्या परिचारिका म्हणून त्यांच्या प्रसिद्ध महत्त्वपूर्ण भूमिकेव्यतिरिक्त परंतु पुनर्वसन क्षेत्रात ते इतर भूमिका देखील घेतात, जसे की स्ट्रोकनंतर आतड्यांसंबंधी आणि मूत्राशयाच्या अडचणींचे व्यवस्थापन करणे, रुग्णांच्या कार्यात्मक लाभांचा समावेश करणे. थेरपी त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांच्या दिनचर्येत, तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना स्ट्रोक, त्याचे परिणाम आणि प्रतिबंध याबद्दल शिक्षण देणे. इतर महत्त्वाचे टीम सदस्य म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, जे महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्हाला माहीत आहेच की काही स्ट्रोक क्लायंटच्या जीवनात मोठा बदल होतो. म्हणून ते रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना, उदाहरणार्थ, योग्य लाभांसाठी अर्ज करून उत्पन्न पूर्तता यासारख्या गोष्टी पाहण्यास मदत करतात. काही क्लायंट त्यांच्या पूर्वीच्या घरात परत जाऊ शकत नाहीत कारण, उदाहरणार्थ, ते वरच्या आणि खालच्या मजल्यावर आहे आणि राहणे वरच्या मजल्यावर आहे, त्यामुळे त्यांना वेगळ्या घरात जावे लागेल. त्यामुळे गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करण्यास मदत करणे. तसेच कुटुंबाला अडचणींशी जुळवून घेण्यास मदत करणे आणि निवासी काळजी ठेवण्यासाठी योग्य निधी, घरगुती मदत किंवा वैयक्तिक काळजीवाहक यांसारख्या बाह्य संस्थांशी व्यवहार करणे. आम्ही थेरपिस्टच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा केली आहे, जसे की फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट आणि भाषा थेरपिस्ट. तुमच्या टीममध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? होय, इतर अनेक थेरपिस्ट आहेत जे तितकेच महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, पुनर्वसन परिचारिका, ज्यांच्या परिचारिका म्हणून त्यांच्या प्रसिद्ध महत्त्वपूर्ण भूमिकेव्यतिरिक्त परंतु पुनर्वसन क्षेत्रात ते इतर भूमिका देखील घेतात, जसे की स्ट्रोकनंतर आतड्यांसंबंधी आणि मूत्राशयाच्या अडचणींचे व्यवस्थापन करणे, रुग्णांच्या कार्यात्मक लाभांचा समावेश करणे. त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांच्या दिनचर्येत, तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना स्ट्रोक, त्याचे परिणाम आणि प्रतिबंध याबद्दल शिक्षण देणे. इतर महत्त्वाचे टीम सदस्य म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, जे महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्हाला माहीत आहेच की काही स्ट्रोक क्लायंटच्या जीवनात मोठा बदल होतो. म्हणून ते रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना, उदाहरणार्थ, योग्य लाभांसाठी अर्ज करून उत्पन्न पूर्तता यासारख्या गोष्टी पाहण्यास मदत करतात. काही क्लायंट त्यांच्या पूर्वीच्या घरात परत जाऊ शकत नाहीत कारण, उदाहरणार्थ, ते वरच्या आणि खालच्या मजल्यावर आहे आणि राहणे वरच्या मजल्यावर आहे, म्हणून त्यांना वेगळ्या घरात जावे लागेल. त्यामुळे गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करण्यास मदत करणे, तसेच कुटुंबाला अडचणींशी जुळवून घेण्यास मदत करणे आणि निवासी काळजी ठेवण्यासाठी योग्य निधी, घरगुती मदत किंवा वैयक्तिक काळजीवाहक यांसारख्या बाह्य संस्थांशी व्यवहार करणे. या संदर्भात घरगुती मदत म्हणजे काय? तर घरगुती मदत, जर रुग्ण, उदाहरणार्थ,
स्वतःच्या घरी राहत असेल आणि ते स्वतःच्या घरी राहण्याइतके बरे झाले असतील, परंतु ते जड घरगुती कामांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, तर घरगुती मदत करणारे लोक आहेत जे त्या भूमिका साध्य करण्यात मदत करतात, तर रुग्ण समुदायात राहू शकतो, त्यामुळे त्यांना आवश्यक ती योग्य मदत मिळाल्याने तेथे राहणे शक्य होते. तुम्ही पुनर्वसनासाठी टीम दृष्टिकोनाचा उल्लेख केला. स्ट्रोकमधून बरे होण्यासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या असलेले बरेच लोक मदत करत होते. हे लोक प्रत्यक्षात काय करतात याबद्दल तुम्ही थोडे अधिक स्पष्ट करू शकता का? बरोबर, जसे मी आधी सांगितले, पुनर्वसन टीम एक टीम म्हणून काम करते. थेरपिस्टांचा एक गट रुग्णावर लक्ष केंद्रित करतो आणि रुग्णाचे स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रक्रियेवर एक सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच या विविध टीम सदस्यांचा समावेश करतो. उदाहरणार्थ, फिजिओथेरपिस्ट गतिशीलता समस्यांवर विशेष लक्ष देतात, जसे की पलंगावरून खुर्चीवर जाणे, संतुलन पुन्हा मिळवणे, चालण्याची क्षमता पुन्हा मिळवणे. प्रारंभी ते काठी किंवा फ्रेम सारख्या विशिष्ट उपकरणांनी सहाय्यित करावे लागेल, परंतु आशा आहे की शेवटी स्वतंत्रपणे चालणे शक्य होईल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.